10 टाके पडलेले आहे. माझे ओरिजिनल डॉक्युमेंट मागितले. माझ्याकडे तर नव्हते. मग करणार काय? नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी सोनाली तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मला खूप साऱ्या कमेंट्स येत होत्या की ताई तुझं शिक्षण काय झालेलं आहे, तू काय करतेस? तर माझं शिक्षण मुलांना शिकवणे इतपत झालेलं आहे. म्हणजे माझा डी-एड झालेला आहे आणि डी-एड करता करताच मी बी-ए पण कंप्लीट केलं. म्हणजे माझं शिक्षण बी-ए डी-एड कंप्लीट आहे. कुठे जॉब का करत नाहीये? तर असे बरेच सारे तुमचे सर्वांचे प्रश्न होते आणि मला खूप सारे कमेंट्स येत होत्या. त्यामुळे म्हटलं की आज एक छोटासा व्हिडिओ बनवावा. त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मी 12वी पास आउट झाले आणि 12वी नंतर पुढे काय करायचं हा प्रश्न माझ्या मनात होता. पण डी-एडला जायचं हे काय माझ्या मनात नव्हतं. म्हणजे कधी मी विचार पण केला नव्हता की मला डी-एड करायचंय म्हणून. आणि माझे चुलते जे आहेत ते प्रोफेसर आहेत. 11वी-12वीला त्यांचा हिंदी विषय आहे. तर त्यांची इच्छा होती की मी पण शिक्षिकाच व्हावी. त्यामुळे त्यांनी मला आग्रह केला की डी-एडला फॉर्म भर, डी-एडचे फॉर्म सुटलेले आहेत. मग त्यानंतर मी डी-एडला फॉर्म भरला. फॉर्म भरल्यानंतर की मला 12वीला चांगले पर्सेंटेज होते. त्यामुळे योगायोग असा की मला डी-एडला नंबर लागला, तो पण ग्रँटेबल कॉलेजमध्ये. आणि मग मी पुण्याला गेले आणि पुण्याला गेल्यानंतर मला हे माहिती नव्हतं त्यावेळी की आपले ओरिजिनल जे डॉक्युमेंट असतात 10वीचं सर्टिफिकेट, 12वीचं सर्टिफिकेट वगैरे सगळे डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचं असतं हे मला माहितीच नव्हतं. मग कॉलेजमध्ये गेले. कॉलेजमध्ये गेल्यानंतर माझ्या अगोदर भरपूर सारे नंबर होते ज्यांचे ऍडमिशन चालू होते. त्यांना कॉलेज वाटप चालू होतं की तुम्हाला बाबा कोणतं कॉलेज हवंय, कोणतं कॉलेज निवडायचं ते आपल्यावरती डिपेंड असतं. तर त्यामुळे मग ते सगळ्यांचं चालू होतं. माझा नंबर खूप उशिरा लागला. माझा नंबर लागल्यानंतर मी तिथे जे शिक्षक लोक सगळे बसले होते मी त्यांच्यापाशी गेले. त्यांच्यापाशी गेल्यानंतर त्यांनी मला व्हेरिफिकेशनसाठी माझे ओरिजिनल डॉक्युमेंट मागितले. माझ्याकडे झेरॉक्स सगळे होते पण ओरिजिनल न्यावं लागतं हे तर मला माहितीच नव्हतं. मला विचारलं त्यांनी ओरिजिनल डॉक्युमेंट द्या म्हणून. माझ्याकडे तर नव्हते. मग करणार काय? त्यानंतर मी सरांना सांगितलं की नाही अहो सर, मला माहिती नव्हतं म्हणून मी झेरॉक्स घेऊन आलेले आहे. तर सर म्हणले असं नाही चालत म्हटले. आता असं चालत नाही म्हटल्यानंतर काय करायचं? मी तर पूर्ण टोटली हँग झाले होते. हँग झाल्यानंतर सरांनी तसंच आम्हाला बाहेर बसून ठेवलं आणि माझ्या पाठीमागचे नंबर सगळे पुढे 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 झाले. मग संध्याकाळचे 5 वाजले. 5 वाजल्यानंतर मी माझ्या चुलत्यांना फोन केला. मी काकांना, माझ्या तात्या म्हणते मी त्यांना, मी चुलत्यांना फोन केला. त्यांना फोन केल्यानंतर मग मी तात्याला सांगितलं की तात्या माझ्याकडून माझे ओरिजिनल डॉक्युमेंट जे आहेत ते सगळे घरी राहिले. मग त्यांनी काय केलं, स्वतः डॉक्युमेंट घेऊन पुण्याला निघाले. पुण्याला निघाल्यानंतर तोपर्यंत इकडे बाकीचे सगळे मुलं होते ते त्यांचे सगळ्यांचे ऍडमिशन होत आले होते. म्हणजे अगदी लास्टला मी राहिले होते. आणि मग मी राहिल्यानंतर मग ते सर म्हटले की तुमचे डॉक्युमेंट. मी म्हटलं सर थांबा, डॉक्युमेंट येत आहेत. मग त्यानंतर त्यांनी सगळ्यांनी डिस्कशन केलं. डिस्कशन केल्यानंतर त्यांना असं वाटलं की ही मुलगी खोटं बोलत नाहीये. मग मी तिथे गेल्यानंतर सरांना म्हटलं सर मी खरं प्रामाणिकपणे सांगते, मी खोटं बोलत नाहीये. मला खोटं बोलून काय करायचंय? तुम्हाला हवे असेल ना तर मी तुम्हाला नंतर आणून देईन डॉक्युमेंट. तर ते म्हटले तसं नाही चालत, आत्ताच डॉक्युमेंट द्यावे लागतात. आत्ताच डॉक्युमेंट द्यावे लागतात म्हटल्यानंतर मला काही ऑप्शन सुचला नाही. मग माझे चुलते तिकडून डॉक्युमेंट घेऊन निघाले आणि चुलते डॉक्युमेंट घेऊन निघाल्यानंतर मग ते सर म्हणाले की मॅडम या इकडे आणि तुम्हाला कोणतं कॉलेज हवंय. त्यांनी 4-5 कॉलेजची नावं सांगितली होती. त्यातलं कोणतं कॉलेज निवडायचं हे आपल्यावरती डिपेंड करतं. मग मी त्यावेळी शांत नाही बसले. त्यावेळी मग मी म्हटले सरांना की सर तुम्ही सकाळपासून मला थांबवलेलं आहे. त्यामुळे आता मी पण कॉलेज निवडणार नाही जोपर्यंत मी तुम्हाला माझे ओरिजिनल डॉक्युमेंट दाखवत नाही. मग असं म्हटल्यानंतर सरांना पण वाटलं की अहो मॅडम असं नसतं. काय होतं माहितीये की काही मुलं असं करतात, ओरिजिनल सर्टिफिकेट दुसऱ्या कोणाचं तरी असतं त्याच्यावरती स्वतःचं नाव टाकून ते झेरॉक्स आणून आम्हाला दाखवते. त्यामुळे असं झालं. तर मी म्हटलं नाही सर, मला तुम्ही जर 4-5 तास थांबवलं असेल ना फक्त तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट पाहिजेत म्हणूनच, तर मग मी पण तुम्हाला माझे ओरिजिनल डॉक्युमेंट दाखवणार आणि त्यानंतरच मी कॉलेज निवडणार. त्यानंतर मग सरांनी जास्त म्हणजे नाही का आग्रह केला की उशीर होतोय तुम्हाला यायला, अजून तिकडून डॉक्युमेंट यायला पण वेळ होईल. त्यानंतर मग मी कॉलेज सिलेक्ट केलं, जे ग्रँटेबल कॉलेज होतं लोणी काळभोरचं. डाईट मध्ये मी माझं डी-एड कंप्लीट केलं. माझा कॉलेजचा पहिला दिवस होता आणि ज्या सरांसोबत माझी तुम्ही झाली होती तिथे पुण्यामध्ये मुक्ताई सुतार कॉलेजमध्ये, ज्या सरांसोबत मी ज्या सरांना बोलले होते की नाही माझे डॉक्युमेंट तुम्ही चेक केल्याशिवाय मी पण ऍडमिशन घेणार नाही, तेच सर योगायोगाने आम्हाला भाषप्राशीला शिकवायला होते. आणि मला एवढं असं गिल्टी फील झालं ना की मी या सरांना असं बोलले. मग मी त्यानंतर सरांना सॉरी पण म्हटलं. सर म्हणजे इट्स ओके, असू दे, काही प्रॉब्लेम नाही, ह्या गोष्टी होत राहतात. त्यानंतर माझं ऍडमिशन झालं आणि ऍडमिशन झाल्यानंतर आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर मला माहिती नव्हती की कॉलेज कधीपासून सुरुवात आहे किंवा कधीपासून सुरू होणार आहे, हे गोष्टी कोणत्या माहितीच नव्हते. मग मी सरांना विचारलं की सर आपलं कॉलेज कधीपासून सुरू होणार आहे? तर सर म्हणाले तुम्हाला मेसेज मिळेल आणि त्यानंतर मग कॉलेज चालू होईल. तर मग असं झालं एक दिवशी योगायोगाने की माझ्या मम्मीचं आणि माझं थोडंसं किरकोळ कारणावरून तुम्ही झालो. संध्याकाळी 9-8 वाजता मला मेसेज मिळाला की उद्यापासून आपलं कॉलेज सुरू होतंय. मी रागात होते की माझ्या मम्मीसोबत मी बोलले नाही की मला एवढं बोलली त्याच्यामुळे मी मम्मीसोबत बोलणार नाही. सकाळी लवकर उठले, माझं आवरलं, माझी सॅक घेतली आणि मी कॉलेजला गेले. आता कॉलेजला जाताना मी एकटीच होते.
माझ्यासोबत ऍडमिशन घ्यायला जेव्हा गेले तेव्हा माझी आत्या होती, पण कॉलेजच्या पहिल्या दिवशी मी एकटीच कुरकुम मध्ये गेले. कुरकुम मध्ये गेल्यानंतर एक ट्रक आला, त्या ट्रकला मी हात केल्यानंतर मी त्या ट्रक मध्ये बसले पहिल्यांदा एकटी. ट्रक मध्ये बसल्यानंतर जवळजवळ माझ्या घरापासून माझं कॉलेजचं अंतर साधारणपणे 65 किलोमीटर होतं. म्हणजे मला 65 किलोमीटर जायला, 65 किलोमीटर यायला असं ते अंतर होतं. आणि तेवढा वेळ म्हणजे असं जीव असा मुठीत घेऊन मी बसले होते. उरुळी कांचनच्या थोडस मागे पुढे गेल्यानंतर मला भीती वाटायला लागली की एवढ्या वेळ झाला आपण गाडीत बसलेलो आहे, पण अजून कॉलेज का नाही आलं. मला असं वाटलं मी चुकले. आणि मग हे लक्षात होतं की आपण ज्यावेळी पहिल्यांदा कॉलेजला गेलो होतो त्यावेळी तिथे पेट्रोलच्या ज्या टाक्या आहेत त्या मोठ्या मोठ्या टाक्या तिथे होत्या. आणि माझ्या डोक्यात सगळ्या रस्त्यांनी तेच की ती पेट्रोलची टाकी गेली का नाही, गेली का नाही, गेली का नाही. तर मी कंटिन्युअस लक्ष ठेवून मी होते की ती पेट्रोलची टाकी. आणि योगायोगाने मला उरुळी कांचनच्या पुढे गेल्यानंतर त्या पेट्रोल पंपाच्या टाक्या दिसल्या. आणि दिसल्यानंतर माझ्या जीवात जीव आला. आणि त्यानंतर मी माझ्या पुढच्या स्टॉपला उतरले. अशा प्रकारे मी पहिल्या दिवशी कॉलेजला पोहोचले. पहिल्या दिवशीचं माझं कॉलेज झालं. आणि पहिल्या दिवशीचं झाल्यानंतर मग संध्याकाळी घरी येताना पण मी तेच केलं. रस्त्याला ट्रकला हात केला आणि ट्रकने कुरकुमला उतरले. आणि संध्याकाळी 6 वाजता मी जिरेगाव पाटीवरती पोहोचले. मला इतका आनंद झाला. तो माझा पहिला दिवस होता आयुष्यातला की मी एवढ्या लांब प्रवास एकटीने केला होता, तो सुद्धा ट्रकने. असं झालं. आता ट्रकने प्रवास करणं हे पण काही बरोबर नाहीये. त्याच्यामुळे मला माझ्या घरातल्यांनी एसटीचा पास काढून दिला की एवढ्या लांबचं अपडाऊन आहे, मग तू एसटीने जा म्हणून. मग एसटीचा पास काढून दिल्यानंतर असं झालं की लोणी काळभोर मध्ये एसटी थांबत नाही. म्हणजे एसटीला हा स्टॉपच नव्हता की लोणी काळभोरला एसटी थांबत नाही. मग काय करायचं. मग पास तर काढून ठेवला होता. आता पास काढल्या म्हटलं वापरला तर पाहिजे. कुरकुम मध्ये एसटीत बसायचं, उरुळी कांचनला उतरायचं, उरुळी कांचन मधून परत पीएमटीने किंवा 6 सीटर पकडायचं आणि कॉलेजला जायचं. मग ह्यात भरपूर वेळ जात होता. पण तरी पण 1 महिना मी ते तसं केलं. त्यानंतर मी परत एसटीचा पास नाही काढला. मी हे ठरवलं की ठीक आहे ट्रकने अपडाऊन ओके. ज्या शिक्षिका होत्या डीएडच्या त्यांना असं वाटलं की एकतर मी खूप किरकोळ होते, खूप म्हणजे माझी तब्येत खूप कमी होती. साधारणपणे म्हणजे 35 किलो वजन होतं. आणि मग ही एवढीशी मुलगी एवढ्या लांबून अपडाऊन करणार. मग त्या सगळ्या मॅडम लोकांना असं वाटायचं की तू इथे लोणी काळभोरमध्ये रूम घेऊन राहा. पण रूम घेऊन राहणं हे मला काही पहिल्यापासून आवडलं नाही, कारण मी घरातल्यांपासून कधीच लांब राहिले नव्हते. आणि माझं गाव सोडून मला लांब जायचं ही गोष्टच मला पटत नव्हती. त्यामुळे मी ठरवलं होतं की नाही मी अपडाऊनच करेल मॅडम. आणि मग त्यांनी पण आग्रह केला. त्यांनी त्यांच्या पद्धतीने मला भरपूर समजावलं की तू रूम करून राहा किंवा हॉस्टेलला राहा. पण हॉस्टेलला पण मला राहायचं नव्हतं किंवा मला रूमवरती पण राहायचं नव्हतं. मग मी दररोज अपडाऊनच केलं. अपडाऊन सुरू असताना एक दिवशी ट्रक मधून मी खाली उतरले. खाली उतरल्यानंतर पुणे सोलापूर जो महामार्ग आहे तो मला क्रॉस करून कॉलेजला जायचं होतं. आणि आमच्या कॉलेजचा भोंडला त्या दिवशी होता. मी मस्तपैकी मेकअप वगैरे करून साडी बिडी घालून, म्हणजे साडी तर आम्हाला कंपल्सरी होतीच, कारण शिक्षक पेशा असल्यामुळं आम्हाला साडी ही कंटिन्यू रोज साडीच घालावी लागत होती. म्हणजे आमचे लेसन असायचे तर आम्हाला लेसनला साडी ही कंपल्सरी असायची. आणि आमचा भोंडला होता तर भोंडला होता म्हणून मग मी मस्त साडी बिडी घालून मेकअप वगैरे करून केस वगैरे मोकळे सोडून मस्तपैकी कॉलेजला गेले. आणि ट्रक मधून खाली उतरले. उतरल्यानंतर मला अचानक पाठीमागून एका जोरात गाडीने धडक दिली आणि मी तिथेच खाली पडले. खाली पडल्यानंतर मला माहिती नव्हतं की मला काय झालंय. म्हणजे काय होतं एखाद्या वेळी अपघात झाला की माणूस म्हणतो ना त्याला चक्कर येते किंवा त्याला काही समजत नाही किंवा त्याचं शरीर बधीर होतं, तसंच काहीच माझ्यासोबत पण झालं होतं. मी तसंच रस्ता क्रॉस केला. मला काही दिसत नव्हतं. माझ्या डोळ्यापुढे पूर्णपणे अंधार, पूर्ण अंधार. मला असं वाटलं की रात्रच झालेली आहे. आणि मी तसाच रस्ता क्रॉस करून पलीकडे गेले. रस्ता क्रॉस करून पलीकडे गेल्यानंतर तिथले बरेच लोक जमा झाले. बरेच लोक जमा झाल्यानंतर मग त्यांचा तो आवाज ऐकून मला असं जाणवलं की माझ्यासोबत काहीतरी झालंय. मला दिसत काहीच नव्हतं. मला असं वाटलं की माझ्यासोबत काहीतरी झालंय. आणि मग मी सहज असं डोळ्याला हात लावला तर ते डोळ्याला म्हणजे असं रक्त वगैरे येत होतं. आणि तो हात असं केल्यानंतर ते चिकट लागलं मला. मग मला समजलं की मला माझ्यासोबत काहीतरी झालेलं आहे. आणि मग त्यानंतर मला दवाखान्यात नेलं. दवाखान्यात ऍडमिट केलं. ऍडमिट केल्यानंतर माझ्या डोळ्याला इथे 10 टाके पडलेले आहेत. हे पहा, 10 टाके पडले मला हाताला वगैरे, पायाला असं भरपूर लागलेलं होतं. तर असं करत माझं डीएडचं फर्स्ट इयर कम्प्लीट झालं. डीएडचं फर्स्ट इयर कम्प्लीट झाल्यानंतर आमचे पेपर होते पुण्यामध्ये हंडेवाडीला. मग पुण्यात हंडेवाडीला माझे पेपर झाले. पेपर झाल्यानंतर आम्हाला उन्हाळ्याची सुट्टी नव्हतीच, म्हणजे कंटिन्यू आमचं कॉलेज चालू होतं. तर कंटिन्यू कॉलेज चालू असताना एक दिवशी असंच परिपाठाला मला कॉलेजला जायला लेट झालं तर परिपाठ पुढे चालू होता. आता शिक्षकी पेशा म्हटल्यानंतर परिपाठ वगैरे ह्या गोष्टी होतातच. आणि परिपाठ चालू होता. मी उशिरा गेल्यामुळे मी पाठीमागे बसले. पाठीमागे बसल्यानंतर परिपाठ चालू आहे आणि माझ्या शेजारची एक मुलगी मला म्हणते, ऐक ना तुला किती टक्के पडले. म्हटलं काय. अगं किती टक्के पडले. कसले. अगं रिझल्ट लागला. म्हटलं काय. म्हटली हो. म्हटलं कोण. म्हटली हो. तुला माहिती नाही. म्हटलं नाही. म्हटलं कधी. म्हटली आज सकाळी रिझल्ट लागलाय डीएड फर्स्ट इयरचा. बापरे. मग मला अशी भीती वाटली की
पेपर लिहिताना सुद्धा मला जी भीती वाटली नाही ती भीती मला रिझल्ट म्हटल्यानंतर वाटली. आणि त्यानंतर मग माझी मैत्रीण होती सोनाली म्हणून. मग ती मला म्हटली की "अगं सोनालीला 77% पडले. दुसरी एक मैत्रीण होती तिला 74 पडले आणि मला 72 पडले." मला विश्वासच नाही बसला. खरं सांगते. ती मला म्हटली, "अगं तुला 72% पडलेत." म्हटलं, "काय?" म्हटली, "हो." म्हटलं, "हे कोणी सांगितलं?" म्हणजे "हे बघ मी वहीत लिहून ठेवलंय." म्हटलं, "हे काय तू काही पण लिहून ठेवशील आणि मला सांगशील तुला 72% पडलेत. मी तर नाही बाबा विश्वास ठेवणार." म्हटलं. आणि मग तिने जाऊन जे मार्क लिस्ट असती तर त्याची झेरॉक्स घेऊन आली आणि ती झेरॉक्स पाहिली ना, तर तेव्हा मला खरंच विश्वास नाही बसला, की मला 72% डी-एड फर्स्ट इयरला पडले होते. म्हणजे एवढ्या लांबचा प्रवास असून. त्यातून पण मला 72% पडणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. तर हा एक माझा रिझल्टचा प्रसंग होता. तो मला वाटलं तुमच्यासोबत शेअर करावा म्हणून मी केला. आणि तर अशाच प्रकारे माझं सेकंड इयर पण कंप्लीट झालं. सेकंड इयर पास आउट झाले आणि मग मी फायनली पेशाने शिक्षिका झाले. शिक्षिका झाल्यानंतर माझं कॉलेज संपल्यानंतर तर मी शाळेत स्वयंशिक्षिका म्हणून 3 वर्ष जॉब केला. आणि त्यानंतर मग माझं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर मग मी सगळ्या गोष्टी सोडून दिल्या, की झालं आता लग्न, आता काय करायचं पुढे? असं झालं. आणि मग मी बंद केलं. त्यानंतर पण मला इथे लग्न झाल्यानंतर पण मला 1-2 ठिकाणी चान्स आला होता, की तुम्ही जॉब करणार का? पण नंतर मी ठरवलं, की मला टेम्पररी जॉब असा कुठेच नाही करायचा आणि त्यामुळे मी जॉब नाही केला. तर आमची स्वतःची बेकरी आहे. तर मग मी बेकरीमध्ये तिथे जाते. तेवढंच मिस्टरांना पण हातभार होतो आणि आपलं स्वतःचं माणूस असलेलं कधी पण चांगलंच राहतं. तर अशा प्रकारे माझं डी-एड कंप्लीट झालं. तर आता तुम्हाला जो प्रश्न पडला होता, की माझं शिक्षण किती झालेलं आहे? तर तो प्रश्न मी तुमचा सॉल्व्ह केलेला आहे. तर माझा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.